अभिनेत्री माधुरी दीक्षितने आजवर तिच्या अभिनयाने अनेकांची मनं जिंकली. तिचं सौंदर्य, नृत्य अनेकांना घायाळ करतं. तर सिनेविश्वात सक्रिय असलेल्या माधुरीने लग्न केलं ते डॉक्टर श्रीराम नेने यांच्याशी. परदेशात वाढलेल्या श्रीराम यांचा फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे, त्यांचे वडील कोणत्या क्षेत्रात काम करतात याबद्दल श्रीराम यांनी त्यांच्या आई वडिलांची मुलाखत त्यांच्या युट्यूब चॅनलवर शेअर केली. माधुरीने 1999 मध्ये डॉक्टर श्रीराम नेने यांच्याशी लग्न केलं आणि काही काळ सिनेविश्वातून ब्रेक घेतला. त्यानंतर ही नेने फॅमिली भारतात परतली. तर स्वतःबद्दल सांगताना माधुरीचे सासरे माधव नेने म्हणाले, मी 1963 मध्ये इंग्लंडला गेलो. त्याआधी आम्ही दादरला शिवाजी पार्क परिसरात राहायचो. मला 3 भाऊ आणि 1 बहीण. आम्ही अशी 5 भावंड एकत्र वाढलो. माझं मॅट्रिक पर्यंतचं शिक्षण दादरच्या छबिलदास शाळेत पूर्ण झालं. त्यानंतर मी एल्फिस्टन महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्यावेळी मी लोकल ट्रेनने प्रवास करायचो. अर्थात कॉलेजमध्ये असताना मी प्रचंड अभ्यास केला. माझे दोन्ही काका उच्च शिक्षित असल्याने त्यांच्याकडे बघून मी माझा शैक्षणिक प्रवास पूर्ण केला. कालांतराने पुढे मी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. सगळ्या विषयात चांगले गुण असल्याने मला कोणत्याही महाविद्यालयात अगदी सहज प्रवेश मिळाला असता. 1960 मध्ये शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याच्या पुढचं 1 वर्ष मी टाउन प्लॅनिंग विभागात नोकरी केली. त्यानंतर मी जेसी गॅमन कंपनीमध्ये रुजू झालो, कारण माझं पदवीपर्यंतचं शिक्षण सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पूर्ण झालं होतं. हळूहळू मला परदेशातील शिक्षणाचं महत्त्व समजलं. पुढे 3 वर्ष नोकरी करून मी पैसे जमवले आणि इंग्लंड येथील इम्पेरियल कॉलेजमध्ये शैक्षणिक प्रवेशासाठी अर्ज घेतला. मोडक म्हणून प्रसिद्ध इंजिनियर होते, त्यांनी मला या संपूर्ण प्रवासात खूप मदत केली. इम्पेरियल कॉलेजमधून तुमचं शिक्षण झालं असेल तर तुम्हाला सहज नोकरी मिळू शकते. 1963 ते 1965 या कालावधीत मी त्या महाविद्यालयात शिक्षण घेतलं. त्यानंतर मी फक्त लग्नासाठी इथे परत आलो होतो. तुम्हाला ही नेने फॅमिली आवडते का, हे मला कमेंट्समधून नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी.